नमस्कार मंडळी. आजची सुरुवात दिवाबत्तीपासून केली का तर म्हटलं चला आज दिवाबत्ती करावी. 9 दिवस रोजच करायची आहे. तर पटकन आवरून घ्यावं, चहा प्यावा थोडासा आणि श्रीसाठी पण दूध वगैरे रेडी करावं. का तर ती उठली नव्हती, कोणच उठलं नव्हतं. आणि असं ठरवलं ह्या नवरात्रीमध्ये सकाळी लवकर उठायचं, दिवाबत्ती करायची. का तर देव तर पोचणं पॉसिबल नाही, का तर ते पाण्यामध्येच ठेवले असत. पटकीनं पाणी वगैरे घेतलं, श्रीचं आवरायला घेतलं. का तर ती गेली ना निवांत व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायला भेटतात. तेवढाच वेळ भेटतो, त्यात घरातली कामं पण असतात. म्हटलं पटपट आवरावं. आणि घरामध्ये पसारा करायला बापरे खूप करते. त्याआधी मी रात्री सगळं आवरून घेतलं होतं. मी म्हटलं होतं नाही का सकाळी उठल्यानंतर बाकीची आवरावी कामं आणि पटकन व्हिडिओ वगैरे एडिटिंग करत बसावं. का तर हाच निवांत वेळ भेटतो मला. आणि त्यानंतर म्हटलं घरामधलं तर काय कधीच बंद होणार नाही. आज तरी कमी पसारा आहे, ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट असतं. तर ठीक आहे, जाऊ द्या. लहान आहे म्हटल्यावर चलत राहणार. त्यात स्कूलला जाताना तिचे खूप सारे नखरे असतात. तर मी टिफिन वगैरे रेडी केला आधी. त्यानंतर हिचं सगळी घरातली कामं नाही का ती अंघोळीला गेली होती तोपर्यंत आवरून घेतली. आणि आमची सकाळी मस्ती चालू होणार नाही असं कधी होणार नाही. रबरचं पॅकेट भेटलं तर मग काय दोघांच्या मस्तीला चालू झालं. म्हणजे दोघांची तर मस्ती नव्हती, का तर दोघांची झोप झाली नव्हती. मी दोघांना खूप सारं ओरडली होती. तर रोजच्या रुटीनमध्ये ना हे दोघं लेट उठतात, मग माझी बाकीची कामं पण खूप लेट होतात. मग त्यामुळं मी चिडचिड करत होते ह्या दोघांवरती, लवकर उठत जा असं तसं. तर त्यामुळं जाताना पण तिचं खूप नखरे असतात. मी जाणार नाही असं झालं, मला पावडर लावायची नाही, हे बघ दिसलं ना इतके सारे नखरे की बापरे काय सांगू आता तुम्हाला. तर जाऊ द्या, आता आहे ते बरे म्हणायचं चालायचं. तर आता हे लहान आहे तोपर्यंत ती जरा अशी करणारच आहे. आणि त्यानंतर सागरला म्हणलं तुम्ही पण लहान नाही आहे, पटकन आवरा तुमचं आणि तिला सोडायला जायचं. आळस तर काय कोणाचा जात नव्हता. कार्टून परत रेडी झालं. का तर तिला रोज मला थोडंसं बोलावं लागतं, असं करायचं तसं करायचं. मग घरातून तर निघालो, खुशी निघाली. त्यानंतर सोडलं, घरी आलो, घरातली कामं केली, परत तिला घ्यायला गेलो. आणि तिला घेऊन नंतर म्हणलं चला आता घरी जाऊ. आणि घरी जात तिला पाणीपुरी घेतली होती मी. तर बघून इतकी खुश झाली बापरे. आणि हिनं पाणीपुरीची खूप मोठी फॅन आहे, का तर हिला पाणीपुरी खूप आवडती घरामध्ये. आणि आत्ताच नाही, ह्याच्या म्हणजे खूप लहान होती ना तेव्हापासून तिला पाणीपुरी खूप आवडती. आणि टेस्टी पण पाणीपुरी असते तिथली, अशी नाही का रोजची रोज संपते पूर्ण, त्या म्हणजे ताजीच बनवलेली असते. तर तिथनं पाणीपुरी आणल्यानंतर मॅडम तर काय खूपच खुश राहतात. चला म्हटलं आजचा दिवस असा